सकाळी चहा पित होता भाऊ मी. चहा पिऊन झाली आणि लगेच मी गेला बकऱ्या सोडायला. लगेच कुलूप उघडलं भाऊ आणि कुलूप उघडलं तर काय बकरी पाहिलं तर बकरी मी वाट पाहत होती की आला की नाही बाप्पा. लगेच मी तिला बाहेर बांधलं आणि लगेच चैतनच्या घराकडे गेला. चैतन म्हणे वावराकडे चाल भाऊ. लगेच आम्ही गावातून निघाले भाऊ. मग आम्हाला लागलं निखिलचं घर. लगेच आम्हाला नाल्यातून गाडी सोडवली भाऊ ना. आम्हाला लगेच लागले रस्त्यानं आणि रस्त्यानं लगेच मी म्हटलं मग थोडं दाखवायला देऊ कसं दिसते कसं नाही. लगेच मग चेतनकडे पाहिलं मग म्हटलं जाऊ द्या बा आता आम्हाला जाताना लगेच आम्हाला लागला तणकाटा काटावरून लगेच आम्ही पुढे गेले तर आम्हाला लगेच मग आम्ही काही थांबले नाही बोलली. आम्ही लगेच चालले गेले. म्हटले आपलंच नाव घेतील. मग आम्ही लगेच पुढे निघाले तर पुढे मग मी चैतन्य म्हटलं बा आपली फप्पडीकडे साईडला लावજો. मग आला रस्ता मग तरी साईडला लावली आम्ही गाडी. मग लगेच तसेच निघाले आम्ही पायदल चक्कर मारा बावर आणि पाहिले. म्हटलं काय मग लगेच मी घरी आला. कुणाल म्हणे मला 10वीचा पेपर आहे काल. चैतन्य मागू गोष्टीकडे होता. मग मी निघालो नंदूच्या घराकडे. नंदू म्हणे घर पाहिले चाल म्हणे. मग मी सोडला तिकडे वर महिना हातपाय झिल्ले कापत तरी वर सोडायले. मग लगेच वर सोडले भाऊ. नंदू म्हणे पाय म्हणे आपला डबा किती मस्त दिसतो मध्ये. मग नितीन तरी पाणी मारत होता भाऊ. हा नंदू म्हणे पाय असा दिसतो म्हणे आपल्याकडे. मग नंदूला फोन आला. मग नंदूला मी म्हटलं बा आपले थोबडे पाय घेऊ आपण कसे दिसता कसे नाही. तर नंदूला म्हटलं इकडे पाय भाऊ. नंदू मग